ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या तामसा शहर परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या रामप्रहरी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या काठावर असलेल्या तामसा ग्रामपंचायतच्या पाठीमागे असलेला खड्डा, गल्लीतील अनेक गोरगरिबांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने गृहोपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे। तसेच आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असताना अतिवृष्टीच्या पुराचे पाणी घरात घुसल्याने येथील शाळकरी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनी ध्वज फडकवण्यासाठी आणि सलामी देण्यासाठी जाता आले नाही। एकूणच येथील एक ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभाराची अतिवृष्टीच्या पावसाने पोल खोलली असून सखल भागातील नाले, रस्ते, घाण पाण्याची व्यवस्था बरोबर केली नसल्यामुळे येथील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। एकूणच अचानक घरात आलेल्या पावसामुळे मोठी पंचायत झाली असून मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अतिवृष्टीच्या पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे। वर्षा बालाजी हटकर बोलतो। तामशाहून माझ्या घरात पाणी गेलेलं आहे। सगळे गहू, ज्वारी, डाळी, दुळी, गॅस, फीस सगळं भिजले। असे डाळी सगळे असे हे गहू सगळे माझ्या घरानं पाणी झालं। आज आम्ही खावा काय चहा सुद्धा पिली नाही। सकाळपासून पाणी उपसायलं तर पाणी सुद्धा निघणं झालं। जायला कोटच नाही। ग्रामपंचायतचे सरपंच काय करणार झाले, मेंबर काय करणार झाले। आम्ही गेलं की म्हणाले तुम्ही काय की घर उचला, काय की करा। आम्ही काही केलं तर काहीच होईना झालं। आमच्या घरानं पाणी खूप आहे। कोण करणार म्हणाले। काय मागणी शासनाकडे? शासनाकडे काही मागणी नाही। आम्हाला नाली करून द्यावा, आम्हाला रोड करून द्यावा, आमची सुविधा करा। आज 50 आता जे नुकसान झाली ते सगळे आमची भरपाई करून द्यावा शासनाने। नमस्कार, माझं नाव संजीवनी गोविंद वाघमारे। मी वार्ड क्रमांक 5 मध्ये राहते। आज तामशामध्ये सकाळी 5 वाजल्यापासून एवढं पाणी झालेलं आहे की भरपूर प्रमाणात बाजूच्या फ्लॅटिंग मधलं पण पाणी इकडेच येत आहे। वरच्या बसस्टँडचं पण पाणी वार्ड क्रमांक 5 मध्ये आलेलं आहे। सगळ्यांच्या घरामध्ये आज पाणी गेलेलं आहे। सर्व अन्न धान्य सगळं भिजून गेलेलं आहे आणि आज मुलांना शाळेत 15 ऑगस्टला जाण्यासाठी त्यांचे गणवेश सुद्धा भिजून गेलेले आहेत। त्यांनी आज काय घालावं आणि कसं झेंडावंदनला जावे हे माझं शासनाकडे नम्रतेने विनंती आहे की आमचे जे नुकसान झालेलं आहे ते त्यांनी भरपाई करून द्यावे। आणि घरकुल बांधायला आज आमच्या जवळ तेवढं बजेट आहे का? 1 लाखामध्ये आमचं घरकुल बांधणं होते का? नाही म्हणलं तरी किती फूट इंच तुम्हाला उचलायचं हे ते माहित आहे। एवढ्यामध्ये आम्ही घरकुल कसं बांधणार? पोटाला खावा की घरकुल बांधा? आणि आता आमच्या घरामध्ये एवढं पाणी गेलेलं आहे, आम्ही काय खावा? आणि आम्हाला म्हणाले की तुम्ही तलाठी येऊस तर थांबा, आम्ही तलाठी येऊपर्यंत वाहून जावा का? हे आमचं सांगणं आहे। आता काय बोला आम्ही याच्या पुढे सांगा। फक्त मतदानालाच यायचं का? आमच्या गल्लीमध्ये एरी यायचं नाही का? मग यायला येऊ बी नाही, मतदानही मागायला येऊ नये। त्यांना जर होत नसेल ना तर याने यायचंच नाही इकडे। मोठ्याच्या काय की घराकडे पाणी झाडणं झालेत आणि गरीबाच्या आमची परिस्थिती कसं पाणी झालं आमच्या घरादारानं। सारे लेकरं बाळ उपाशी आहेत। आज 15 ऑगस्टाचे लेकरं जाते तर भिजून चूप झाले। घरामध्ये लेकरं बसून आहेत। सगळा पसारा वाहून गेला आमचा। आमची गरम भराय परिस्थिती अशीच आहे। आम्ही मातंग माणूस आम्ही गरीब एका जागे धरले तर आमची काय तरी व्यवस्था केली नाही। आमच्या सगळ्या घरादार भरले। आमचे 400-500 घर आहेत का कमी घर नाही येत। आमचे लुगडे गेले, आमचे सगळे लेकरा बाळाचं आतरण पांघरण गेलं, बाजा सुद्धा गेल्या। आम्ही 5 वाजले तसं परेशान। अजून लेकराच्या तोंडात पाणी नाही की चहा नाही आमच्या तोंडामध्ये। आम्ही कुठं भीक मागायचो? तुम्ही भीक वाढाना झाली आम्हाला। मागले तर दूर पाहिले, भिसले कुत्रे जगवायले आम्ही काय खावं सांगा? तुमच्या मार्फतीनं आम्ही गरीब लोक, मातंग समाज, बुद्ध समाज, वडार समाज सगळे आम्ही तुमच्या पायरीला येणार खाणार। आम्हाला काय देणगी दिली तुम्ही? आता बरोबर देणगी दिली पाहिजे आम्हाला आमच्या घरा पाहुणच्याने। तर पर्याय नाही तर तुमचा लय मोठा मोर्चा काढणार आम्ही। आता ग्रामपंचायत विनंती तुम्हाला 83 मोठ्या तामशाच्या भयंकर पूर आला होता, त्याच्यावर पाणी आलं नाही। तो या पदन नावाच्या माणसाला रोड केला, पाण्याचं पाणी वळून टाकलं, पुरं पाणी केलं, दाटून केलंय आणि गरीबाचे घर उद्ध्वस्त करून टाकला। आणि घरामध्ये पाणी, दारामध्ये पाणी, काही जेवण नाही, चहा नाही, पाणी नाही, टळायला येतं लोकांची। तामशाचं वतनदार व विचारा टोटर। आणि आता मी चमत्कार पाहिलो, मी हैराण व्हायला एवढं बोलून खरे खड्ड्यातच आहेत। पण आजच्या अतिवृष्टीमुळे खरोखरच ज्यांच्या घरात पावसाचं पाणी गेल्यामुळे त्यांचं खूप काही नुकसान झालेलं आहे।
सध्या आता मी आणि तलाठी साहेब सोबत आहोत, सर्वे करत आहोत. सर्वे करून पंचनामे करून शासनाचा अहवाल पाठवून देतो. आम्ही एवढं करू शकतो आणि यांची कशी म्हणजे पाणी निचरा होईल याची एक व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शासनाकडे कळून काय उपलब्धता करता येईल तेवढी करून आम्ही शासनास याच्या निदर्शनास आणून देतो. नाही सर, आम्ही आता सकाळी ध्वजारोहण